काही दिवसांच्या पूर्वी NCERTनं आपल्या पुस्तकामध्ये मोहनजोदडो इथं सापडलेल्या नर्तिकेच्या मूर्तीमध्ये जे बदल केलेले होते त्या बदलांच्या मुळे सध्या ती बातमी चर्चेमध्ये होती. ही नर्तिकेची मूर्ती नेमकी काय आहे, हडप्पा संस्कृती किंवा ज्याला सिंधू संस्कृती म्हटलं जातं ती नेमकी काय आहे, या मूर्तीबद्दलचा वाद काय आहे आणि त्याच्याशिवाय हडप्पा संस्कृतीचा भारतीय संस्कृतीशी असणारा संबंध काय आहे याच्याबद्दल आजच्या डिस्कशनमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. खरं तर या वादाला सुरुवात झाली NCERTनं प्रकाशित केलेल्या इयत्ता 9वीच्या मधुरिमा या पुस्तकापासून. या पुस्तकामध्ये मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेली नर्तिकेची जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या मूळ चित्रामध्ये बदल केले गेले. जर आपण मूळ मूर्ती बघितली तर ही मूर्ती आपल्याला कपडे विरहित नग्न असलेली दिसून येते आणि NCERTनं हे जे पुस्तक छापलं या पुस्तकामध्ये काळ्या रंगानं आपल्याला या मूर्तीच्या किंवा या छायाचित्र जे होतं तर त्याच्यावरती शेडिंग केलेलं आपल्याला दिसून येतं. NCERTनं जे स्पष्टीकरण दिलेलं होतं तर त्या स्पष्टीकरणामध्ये एज अप्रोप्रिएट कंटेंट याच्यावरती NCERTनं भर दिलेला होता. NCERTचं मत असं आहे की 9व्या इयत्तेची जी मुलं आहेत या मुलांची मानसिकता, या मुलांची समज या बाबींचा विचार करून फक्त भारतामध्येच नाहीयेत तर भारताच्या बाहेर पण वेगवेगळ्या विषयांचे बद्दल पुस्तकं छापली जात असताना त्यामध्ये अशा प्रकारचे बदल हे केले जातात आणि तशाच पद्धतीनं आपण हा बदल केलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला इतिहासकारांनी, इतिहासाच्या अभ्यासकांनी या केलेल्या बदलावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली. ही टीका करत असताना इतिहासाचा जो मूळ आपण म्हणू की मूर्तीचं स्वरूप जे आहे हे न दाखवता त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे बदल करणं हे खरं तर इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारची त्याच्यावरती टीका केली. काही अभ्यासकांनी इतिहासाचं शुद्धीकरण करायचा हा प्रयत्न आहे अशा प्रकारे आपल्याला या केलेल्या बदलांच्यावरती टीका केली आणि NCERTनं ज्यावेळेला हे मान्य केलं की अशा प्रकारचे केलेले बदल इथून पुढच्या पुस्तकांच्या मध्ये केले जाणार नाहीयेत, त्याच्यानंतर आपल्याला हा वाद विद्यार्थी मित्रांनो थांबलेला दिसून येतो. तसं बघितलं तर ज्यावेळेला आपण या मूर्तीबद्दल वाचतो, माहिती घेतो त्यावेळेला हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती याच्याबद्दलची आपल्याला माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. ही मूर्ती नेमकी काय आहे, डान्सिंग गर्ल हे नाव या मूर्तीला कुणी दिलं आणि त्याच्याबरोबरच ज्या संस्कृतीमधनं ही मूर्ती येते त्या संस्कृतीचा थोडक्यात इतिहास पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा इतिहास समजून घेत असताना भारताबद्दल प्रामुख्यानं ब्रिटिश इतिहासकारांनी किंवा साम्राज्यवादी इतिहासकारांनी केलेलं इतिहास लेखन हे आपल्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण आधुनिक काळाचा भारताच्या बद्दलचं इतिहास लेखन अभ्यासलं तर भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतावरती आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशानं, भारतीय समाज संस्कृती समजून घेण्याच्या उद्देशानं आपल्याला इतिहास लिहायला सुरुवात केली. ज्याच्यामध्ये विन्सेंट स्मिथचा आपल्याला उल्लेख करता येतो, ग्रँड डफचा आपल्याला उल्लेख करता येतो आणि या सुरुवातीच्या केलेल्या इतिहास लेखनामध्ये साम्राज्यवादी इतिहासकारांनी याच्यावरती सातत्यानं भर दिलेला दिसेल. भारताचा इतिहास जो आहे याची प्रत्येक काळामधली सुरुवात हे भारताबाहेरनं आलेल्या लोकांनी, भारताबाहेरनं आलेल्या समूहांनी किंवा भारताबाहेरून आलेल्या आक्रमकांच्या आपण म्हणू की इतिहासापासून होते. आणि त्याच्यामुळं प्राचीन भारताचा ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लिहिला गेला त्या इतिहासाची सुरुवात करत असताना आपल्याला ती सुरुवात एक तर अलेक्झांडरच्या आक्रमणापासून आपल्याला त्या पुस्तकांची सुरुवात त्यांनी केली किंवा दुसऱ्या बाजूला वैदिक संस्कृती किंवा आर्यांच्या आक्रमणापासून आपल्याला अशा प्रकारे या प्राचीन कालखंडाची सुरुवात केली गेली. अशा पद्धतीचं मत भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला गेला की भारताच्या इतिहासाच्या तो प्राचीन किंवा मध्ययुगीन किंवा आधुनिक इतिहासाचा टप्पा असेल या तिन्ही टप्प्यांच्या मध्ये भारताबाहेरून जोपर्यंत समूह येत नाहीत, भारतामध्ये बाहेरून कोणी लोक येत नाहीत तोपर्यंत भारताच्या इतिहासाच्या जडणघडणीला मुळातच सुरुवात होत नाही. पण अशा पद्धतीच्या मांडणीला सगळ्यात महत्वाचा तडा जो गेला तो 1920च्या दशकामध्ये केल्या गेलेल्या संशोधनामुळे. 1920च्या दशकामध्ये हडप्पा, मोहनजोदाडो या ठिकाणी उत्खनन केलं गेलं. या उत्खननामधनं प्राचीन कालखंडामध्ये भारतीय उपखंडामध्ये एक नागरी संस्कृती अस्तित्वात होती
या बाबी आपल्याला पुढे यायला लागल्या आणि या उत्खननामध्ये राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी यांनी खूप महत्वाचं आपल्याला योगदान दिलं आणि या योगदानामुळं प्राचीन भारताच्या इतिहासाकडे बघण्याचा भारताचा, भारतीयांचा आणि जगाचा दृष्टिकोन हा बदलून गेला. ज्या वादाबद्दल आपण माहिती घेतोय त्या डान्सिगलची जी मूर्ती आहे किंवा नर्तिकेची जी मूर्ती आहे ही सापडली मोहनजोदडोमध्ये. हे ठिकाण सध्याच्या पाकिस्तानमध्ये येतं. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झालेले नव्हते त्यावेळेला, भारताचाच हा भाग होता. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि भारताच्या इतिहासामध्ये आपण या मोहनजोदडो, हडप्पा संस्कृती यांचा उल्लेख करतो. डान्सिंगलच्या संशोधनाबद्दल आपण वाचतो किंवा नर्तिकेच्या मूर्तीबद्दल ज्या वेळेला आपण वाचतो, त्या मूर्तीला डान्सिंगल हे जे नाव दिलं ते जॉन मार्शल हे त्यावेळचे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संचालक होते. त्यांनी आपल्याला हे नाव दिलेलं दिसतं. पण मुळातच ही मूर्ती नर्तिकेची मूर्ती आहे का याच्याबद्दल मात्र आपल्याला आपण ठामपणे सांगू शकत नाही. या हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे, जर समजा तिचं वाचन केलं गेलं, तिची आपल्याला अजून जास्त माहिती मिळाली तर कदाचित या संस्कृतीबद्दल आणि या मूर्तीबद्दल आपल्याला अजून जास्त माहिती मिळू शकते. हडप्पा संस्कृतीबद्दलचा ज्या ज्या वेळेला उल्लेख येतो किंवा सिंधू संस्कृतीचा ज्या ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला ती भारतामधली पहिली नागरी संस्कृती होती असं आपल्याला सांगितलं जातं. आपल्याला इथं शहरांचं अस्तित्व दिसतं, राज्याचं अस्तित्व दिसतं. इथं जो समाज होता या समाजामध्ये स्ट्रॅटिफिकेशन, भेदभाव जे आहेत हे इथं आपल्याला बघता येतात. पण त्याचबरोबरीनं कुठल्याही नागरी संस्कृतीचं एक महत्वाचं जे वैशिष्ट्य असतं ते म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती. ही बाब पण आपल्याला या ठिकाणी महत्वाची आहे. जर आपण त्या दृष्टिकोनामधनं या मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेल्या या डान्सिंग गर्लच्या, नर्तिकेच्या मूर्तीचं विश्लेषण केलं तर त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची बाब ही आहे की ही मूर्ती बनवत असताना आपल्याला ब्रॉन्झचा वापर केलेला दिसतो. जर हडप्पा संस्कृतीमधले लोक ब्रॉन्झचा वापर करत असतील तर त्यांना तांब, टीन यांच्याबद्दलची माहिती आहे आणि त्याच्या बरोबरीनं दोन वेगवेगळे धातू त्यांचं संमिश्रण बनवून तिसरा धातू कसा बनवता येतो हेही या संस्कृतीमधल्या लोकांना माहिती होतं असं आपण म्हणू शकतो. त्याच्याशिवाय हडप्पा संस्कृतीमध्ये किंवा सिंधू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कारागिरीचा विकास झालेला होता हेही आपल्याला या मूर्तीवरनं लक्षात घेता येत. जसं आपण म्हणू की मूर्तिकला हा एक या संस्कृतीमधला ज्याला कारागिरीचा भाग होता हे आपल्याला लक्षात येईल. ज्याला लॉस्ट वॅक्स टेक्निक म्हटलं जातं त्या पद्धतीने ही मूर्ती तयार केलेली आहे असंही आपल्याला दिसतं. त्याच्याशिवाय या मूर्तीच्या हातामध्ये असणाऱ्या बांगड्या, मूर्तीच्या गळ्यामध्ये असणारे दागिने याच्यावरनं त्या संस्कृतीमध्ये दागदागिने तयार करणारा वर्ग अस्तित्वात होता हेही आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्वाची बाब, हडप्पा संस्कृतीमध्ये असणारा समाज हा वेगवेगळ्या समूहांनी बनलेला होता. ही बाब पण आपल्याला या सापडलेल्या मूर्तीची शारीरिक ठेवण याच्यावरून आपल्याला समजून घेता येते. इतिहास बदलला जातो, इतिहासाचं पुनर्लेखन केलं जातं आणि हे योग्यच आहे. का? कारण इतिहासाची नवनवीन साधनं पुढे येत असतात. जुन्या लिहिलेल्या इतिहासाला नव्यानं प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हे पुनर्लेखन होणं किंवा त्याच विषयाबद्दल नव्यानं लिहिणं याच्यामध्ये काही गैर नाहीये. पण ज्या वेळेला इतिहासाच्या अभ्यासांची साधनं त्याच्यामध्ये बदल केले जातात, त्याच्यामध्ये मोडतोड केली जाते, त्यावेळेला भूतकाळ जो आहे हा जसाच्या तसा आपल्या समोर येत नाही. आणि खरं तर ह्या डिबेटमधला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे.